स्वागत। बातमी रत्नागिरीमधून आहे। नगर परिषदेसाठी राजन साळवी यांच्या मुलाने उमेदवारी नाकारली आहे। अथर्व राजन साळवी हे रत्नागिरी नगर परिषदेसाठी इच्छुक होते। अथर्व साळवींचे सोशल मीडियावरती भाऊक पत्र देखील बघायला मिळत आहे। महायुतीच्या निर्णयाने निवडणुकीतून बाजूला व्हावं लागतंय असं अथर्व साळवी यांनी यामध्ये म्हटलेलं आहे। रत्नागिरी नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 15 मधून लढण्याची मनापासून इच्छा होती। महायुतीच्या निर्णयामुळे या निवडणुकीतून बाजूला व्हावं लागतंय हे सांगताना मन खरंच भारी होतंय। माझ्या पाठीशी उभे राहिलेले सर्वच ज्येष्ठांचे हात, मित्रपरिवाराची साथ, कांद्यावरची थाप देणं हे विसरणं शक्य नाही। तुमचं प्रेम, तुमचा विश्वास हे माझं खरं बळ आहे असं राजन साळवी यांच्या मुलाने या भावनिक पत्रात लिहिलेलं आहे। नेतृत्व सोडत आहे मात्र तुमच्यासाठी धडपड, धावपळ कधीच सोडणार नाही। निवडणूक नाही पण जबाबदारी तशीच आहे आणि मी तशी मनापासून ती निभावणार आहे। आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे। पद असो वा नसो तुम्हाला सोबत घेऊन जाणार। पद येतात जातात पण नातं ते मात्र कायम राहतं, तुमचं आणि माझं। अचानक बिघाड झाल्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। अनेक पंपांवर सीएनजी बंद आहे असे बोर्ड लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे ऑटो टॅक्सी चालकांमध्ये नाराजीचा सूर आहे। बससाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। मुंबई येथे गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो ठाण्यामध्ये देखील बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर रिक्षासाठी अनेक पंपावरती रांगा आहेत, तर काही पंप जे आहेत ते महानगर गॅस पंप हे बंद झाले आहेत आणि ऑफलाईन जे आहेत पंप ते देखील बंद पडले। त्यामुळे अनेक रिक्षांना जो गॅसचा पुरवठा असतो तो मिळत नसल्यामुळे अनेक रिक्षा आता रस्त्यावरती धावताना दिसत नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या लांब रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। रिक्षा पकडण्यासाठी ऑफिसची वेळ झालेली आहे, अजून तुम्ही ऑफिसला पोहोचू शकत नाही। गेले 1 तासाच्या वरती आम्ही इथे लाईनीमध्ये उभे आहेत। गेले 2 दिवस आज सीएनजीचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे रिक्षा भेटत नाही आम्हाला, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होते। उबेर देखील आहेत, त्यावर बुक केली होती, त्याच्यावर दाखवतंय 150 रुपये आणि त्यांनी फोन केला बोलतोय 250 रुपये देतो, येतो मी तिथे। काय ऑप्शन नाही या गोष्टीला। काय येणाऱ्या या दुपारपर्यंत हा पुरवठा कशाप्रकारे सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, आठवड्याचा आजचा दुसरा दिवस ऑफिस गाठण्यासाठी नोकरदार वर्गाला फार उशीर होतोय आणि त्याच्यामध्ये मोठा खोळंबा सुद्धा झालेला आहे। नक्कीच आपण पाहतोय वृषाली, आज आठवड्याचा दुसरा दिवस आहे आणि खरं तर आज 9 वाजेपर्यंत सर्व चाकरमान्यांना त्यांच्या ऑफिसला पोहोचायचं होतं, मात्र तसं होऊ शकलं नाहीये। मोठी गर्दी आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळते। मी सध्या कुर्ला पश्चिमेकडे शेअरिंग ऑटोसाठी पहा किती मोठी रांग लागलेली आहे। जिथवर नजर जाईल तिथवर आपल्याला लोकांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि जवळपास 1 तासापासून हे सगळे चाकरमानी आहेत ते रांगेत उभे आहेत, त्यांना आपल्या ऑफिसला पोहोचायचं आहे। क्या नाम है, कितने देर से खड़े? रवि नाम है, 45 मिनट से खड़ा हूँ इधर। ऑटो मिल रहा है यहाँ पे, आ रहा है ऑटो का फ्रीक्वेंसी है? नहीं आ रहा है। ओला उबर कुछ ट्राई किया आपने? नहीं ट्राई। क्या कहेंगे, इतनी बड़ी लाइन है, आपको लगता है वक्त पे पहुंच पाएंगे ऑफिस? नहीं, मतलब लेट हो जाएगा वक्त। नक्कीच आपण पाहतोय बघा, अगदी आपली समस्या जी आहे ती मांडताना पाहायला मिळतात। कहाँ जा रहे हैं? कमाने जाते हैं, लेकिन ये रोज का हो गया है और समझो 10 गाड़ियां अगर है उसमें से 6 गाड़ियां शीतल के रोड से वापस जाकर आ जाती है, यानी 10 में से 6 बचती है और वो भी इतनी लंबी लाइन है तो आने में प्रॉब्लम होता है। अच्छा, 2 रास्ते कमानी जाने के लिए, एक शीतल और एक कोहिनूर। मुझे कोहिनूर के रोड से जाने का रहता है तो कोहिनूर की रिक्शा। सीएनजी का फिलहाल जो है वो मिल नहीं रहा है ऑटो टैक्सी को, इसकी जो मार है वो आम आदमी को पड़ रही है, ऐसे कहेंगे? सही है, हमें परेशानी हो रही है, रोज ऑफिस में लेट मार्किंग होता है, रोज लेट पहुंचना पड़ता है। इससे इतर काही लोग आपण त्यांच्याशी बोलणार, कितने देर से खड़े हैं यहाँ पे? 1 घंटा हो गया सर, 9:30 को आया था, अभी ऑफिस जाना है। काम करते हैं आप? कुर्ला, अरे अपना पिरामिल ऑफिस। तो आज वक्त पे नहीं पहुंच पाएंगे ऑफिस से? कोई फोन आया था, कुछ बात हुई? अभी तक फोन नहीं आया है, बात हुई नहीं है, बट अभी ऑफिस जाके बात करूंगा अभी, और क्या। इतर काही लोक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कहाँ काम करते, कितने देर से खड़े? पिरामल मध्ये काम करतो। इथे जवळपास 40 ते 50 मिनिटापासून उभा आहे आणि एक पण ऑटो मिळत नाहीये।
याचा मानसिक त्रास होतोय कुठेतरी? मानसिक त्रास होतोय, फिजिकल त्रास पण होतोय. पहिले 1.5 तास प्रवास करा ट्रेननी, नंतर इथे पुन्हा 1 तास उभं राहा, त्रास होतोय. सगळे जे वर बसले आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना, सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता? सांगू इच्छितो की इथे ट्रान्सपोर्टेशनची काही व्यवस्था करावी. लोकल ट्रान्सपोर्ट त्यांनी ट्रेनचं तर केलं, मग इथून लोकली पोहोचायसाठी काही वाहनं नाहीत. नक्की सीएनजीचा तुटवडा आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात, त्यामुळे ही सगळी समस्या होते. तुम्ही घरातून बाहेर पडलाय, पण घरी कसे जाणार? आता बघूयात. काल ऑटो मिळत नव्हता जायसाठी, आजही सेम. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय बघा, मानसिक त्रासाला या ठिकाणी सामोरं जावं लागतंय. मानसिक त्रास तर होतोय, पण शारीरिक त्रास सुद्धा या ठिकाणी होत असल्याचं बोललं जात आहे. बऱ्याचसा महिला वर्ग आहे तो सुद्धा रस्त्यावरती आपल्याला उभा राहिल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतंय. काही जण कॅमेऱ्यावर येऊ इच्छित नाहीये, काही बोलू इच्छित नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की बोलून सुद्धा काही आपल्याला मदत मिळणार नाहीये. रोजचीच ही समस्या झालेली आहे आणि त्यामुळे त्रासाला सामोरं जावं लागतंय. मॅडम कहाँ से आए हैं आप, कहाँ जा रहे हैं? गोरेगांव से आई हूँ, फिनिक्स मार्केट सिटी जाना है. अच्छा, आप वक्त पे पहुंच पाएंगे आज ऑफिस? ऐसा लग रहा है कितने देर से खड़े? आई डोंट थिंक सो, आधा घंटा तो हो गया. लेकिन इसकी तकलीफ हो रही है आपको? ऑफ कोर्स सब परेशान है. नक्कीच आपण पाहतोय बघा, हसत हसत या सगळ्या महिला म्हणतात की सगळेच या ठिकाणी त्रासलेले आहेत आणि खुलून कोणी बोलायला तयार नाहीये. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते बघून सुद्धा आपण कल्पना करू शकतो की किती मोठ्या प्रमाणात या सगळ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. वेळेची किंमत आहे मुंबईमध्ये, वेळ म्हणजे पैसा बोललं जातं आणि त्यामुळे वेळ जो आहे तो वाया जातोय. सीएनजीचा जो तुटवडा झालेला आहे त्यामुळे ऑटो मिळत नाहीयेत, टॅक्सी मिळत नाहीयेत आणि अतिरिक्त ज्या एसटीच्या बसेस आहेत त्या वाढवण्यात यावा कुठेतरी, अशी जी मागणी आहे ती सुद्धा जोर धरू लागलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आता याबाबत काही ठोस तोडगा सरकार काढणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. वृषाली, नक्कीच ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला, 10 मिनिटं जरी पोहोचायला उशीर झाला तरी लेटमार्क लागतो आणि त्याचा परिणाम जो महिन्याचा पगार हाती येतो त्याच्यावर होत असतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना या त्रासाला आज सामोरं जावं लागतंय. 3रा दिवस आहे. गिरीश, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा. गेल कंपनीचा जो सप्लाय मेन चेन होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला, त्यामुळे तो जो सप्लायमध्ये जो डिस्टर्बन्स येत होता त्यामुळे प्रेशर कमी झालं आणि मुंबई आणि ठाण्याचे बरेचसे पंप बंद पडले. प्रेशर कमी असल्यामुळे लोकांना प्रॉब्लेम झाला गॅस भरताना. पण आता असा प्रॉब्लेम आला की आता गॅसचा सप्लायच बंद झाला आहे आणि सध्या आमचा पंप पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे सगळ्या गाड्या आणि सगळं ठप्प झालं आहे. आता माझा मेसेज आला आहे की आता बंद करा म्हणून. कधी सुरू होईल त्याचं काहीतरी मी सांगितलेलं नाही आहे. यंत्रणा कमी पडते की नाही हे मी सांगू शकत नाही, पण सप्लाय कमी असल्यामुळे लोकांवरती का ताण आला आहे, आमच्यावरती ताण आला आहे आणि गाड्या आता जर रिक्षा आणि टॅक्सी जर चालल्या नाहीत तर मग मोठा प्रॉब्लेम होऊ शकेल. तर एक तांत्रिक अडचण, मात्र त्याच्यामुळे किती मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्याचं हे एक उदाहरण म्हणावं लागेल. सीएनजी पंपांवर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. आज 3रा दिवस आहे. ऑटो त्याच्यानंतर टॅक्सी ज्या आहेत त्या सीएनजीवर चालत असतात, मात्र 3रा दिवस आहे, पुरवठा होत नाहीये. त्याच्यामुळे सीएनजी मिळत नाहीये आणि याचा परिणाम मुंबईकरांना आता भोगावा लागतोय. धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.